प्रभादेवीमध्ये माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिकांमध्ये वाद झालेल्या इमारतीमध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये उभारण्यात आलेल्या शाखेवरून हा वाद झाला असल्याचं पाहायला मिळालं। शाब्दिक वादाचं मारहाणीमध्येही रूपांतर झालेलं आहे। शाखेसमोर शेड बांधण्यास स्थानिकांनी विरोध केला। आपत्कालीन परिस्थितीमध्ये शेडचा अडथळा येऊ शकतो म्हणून स्थानिकांनी विरोध केलाय। स्थानिकांच्या विरोधानंतर समाधान सरवणकर यांचा घटनास्थळावरून काढता पाय पाहायला मिळाला। उभाटाचा एक इच्छुक उमेदवार आहे, तो त्या ह्याचा बिल्डिंगचा सेक्रेटरी आहे, अध्यक्ष पण आहे। आणि त्याची मागणी अशी, म्हणजे त्यांनी काय झालं, काल रात्रीपासून तिकडे भडकवण्याचा प्रयत्न सुरू केला मुलांना की तुम्ही खाली उतरा, तुम्ही अशा प्रकारे, आणि वाद चिघळवण्याचा प्रयत्न केला। मला असं वाटतं की साधी शेडचं काम असतं। अनेक ठिकाणी आपण लोकांना हवं असेल तर शेड बांधतो, काही ठिकाणी बांधत नाही। हा लोकांचा विषय होता। आज एवढं भडकवणं किंवा खाली उतरवणं लोकांना हा विषय नव्हता, आणि छोटासा विषय होता। आज मला काही लोकांनी ते विनंतीनंतर केली की तुम्ही बांधू नका, मी थांबायला सांगितलं। भाजप पूर्णपणे बाटलीला पक्ष, जिकडे तिकडे फोडाफोडी सुरू असं माणिकराव कोकाटे म्हणाले। अजित पवार यांचे नेते माणिकराव कोकाटे यांचा महायुतीमधल्याच भाजपवरती हा निशाणा पाहायला मिळाला। तर कोकाटेंच्या आरोपांवरती रवींद्र चव्हाण यांनी मात्र उत्तर देणं टाळलं। खरं म्हणजे मी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना महाराष्ट्रामध्ये लढाया फक्त आपसामध्येच आहे, म्हणजे युतीमध्येच जास्त लढाया। निवडणूक संघर्ष हा युतीमध्येच आहे, विरोधी पक्ष तर कुठेच काही दिसत नाही। आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो, तोही बाटलेला आहे, आणि बीजेपी तर पूर्णपणे बाटलेली आहे। बीजेपीचं काहीच राहिलं नाही, इकडून फोड तिकडं फोड, इकडून फोड तिकडं, फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं। माननीय ठाकरेंनी चिन्हामध्ये सांगितलं आहे की भाजप हा बाटलेला पक्ष आहे, प्रचारामध्ये त्यांनी हे केले होते। धन्यवाद। मला असं वाटतं ह्याचं उत्तर मुख्यमंत्री साहेब त्यांना निश्चित पद्धतीने देतील। त्यांना कृषी मंत्रीवरून क्रीडा मंत्री का केलं त्याचं अतिशय उत्तम प्रदर्शन ते स्वतःच करतात। राज्यातील 19 नगर परिषदांमधील निवडणुका या पुढे ढकललेल्या आहेत। न्यायालयीन याचिका प्रलंबित आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। बारामती, महाबळेश्वर यासह 19 नगर परिषदांमधील निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या। तर अंबरनाथ नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक स्थगित करण्यात आली। न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। कुठे कुठे या निवडणुका पुढे ढकलल्या तर बघा, महाबळेश्वर, फलटण, पंढरपूर, दिग्रस, पांढरकवडा, वणी, कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी, घुग्गुस, बाळापूर, धर्माबाद या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत। यामध्ये मुखेड, तळेगाव, बारामती, अंजनगाव, सुरजीचाही समावेश आहे। पूर्णा आणि जिंतूर या ठिकाणी देखील निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत। या 19 नगर परिषदा आहे ज्या ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या।